गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता। मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता। दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता। सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवंतानी इथं साधना सांगितली आहे। साधना काय सांगितली की प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रूर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम। हा फार महत्त्वाचा श्लोक आहे। याचा अभ्यास आपण जरी केला असला तरी सुद्धा थोडा रिपिटेशन का होईना पण महत्त्वाचा आहे, कारण हा साधनेचा थेट विषय आहे। म्हणून मरणसमयी भक्तियुक्ताने असं म्हटलंय त्यांनी। म्हणून भक्तियुक्त अंतःकरण हे महत्त्वाचं आहे। आणि याच्यामध्ये ज्ञानदेव काय म्हणतात ते बघूयात आपण। तया अव्यंग वयानेया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुखसुनी कर्मयोगाचे, है ना। तर उत्तराभिमुख बसून हे ध्यान करायचं। ही तर बाहेरची बैठक झाली म्हणा, बरोबर आहे की नाही। परंतु अंतरंगातली बैठक ही फार महत्त्वाची आहे। पद्मासन घालणं आपल्याला शारीरिकदृष्ट्या शक्य नसतं, परंतु मानसिकदृष्ट्या शक्य असतं। ते आपण आपल्या मानसिकतेमध्ये घातलं पाहिजे। पद्मासनाची रचना जर आपण पाहिली ना तर दोन पाय एकमेकामध्ये गुंतवून त्याच्यामध्ये एक टाईट म्हणजे ज्याला शक्ती असेल अशी घडी असते ती। सहजासनात सहजता आहे, त्याच्यात शक्तीचा आपल्या आतल्या शारीरिक शक्तीचा उपयोग होत नाही आहे। म्हणून पद्मासनाची भूमिका जी आहे तिथं मनाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं। पद्मासन घालताना तुम्ही इकडे तिकडे पाहता का नाही, तुम्ही एक पाय वर उचलणार, दुसरा पाय ठेवायचे मांडीवर ठेवणार, दुसरा पाय उचलणार, तो मांडीवर ठेवणार, मग ॲटोमॅटिक ताठ होणार, बरोबर आहे ना। ही जी तटस्थता येते ही शारीरिक तटस्थता येते। म्हणून मानसिक जाणीवेतनं जर हे पद्मासन घातलं तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला आपल्या मनाच्या ज्या सर्व चालण्याच्या रीती आहेत, मन चालतं ना सतत इकडून तिकडे तिकडून इकडे, त्या चालण्याच्या रीतीला पद्मासन घातलं पाहिजे। आणि त्यासाठी शक्ती लागते। मनाला कंट्रोल करायचं म्हणजे सहज शक्य आहे का? ते सहज शक्य नाही। आपल्याला वाटतं मन इतकं हलकं आहे, पण त्याला कंट्रोल करायला शक्ती लागते, कारण त्याशिवाय मन पकडलं जात नाही आणि ते बस्त होत नाही। म्हणून ज्ञानशक्तीने ते पकडावं लागतं। लक्षात आलं का? सगळा प्रयोग जो चालतो बुद्धीचा तो मनाला ज्ञानशक्तीने पकडण्याचा चालतो। मग तिथं ती धृती लागते, धैर्य लागतं, सर्व गोष्टी तिथं येतात। म्हणजे ज्ञानाने एकदा आपल्याला कळलं की हे आपल्याला करायचं आहे असा विषय जेव्हा आपला याच्यात ठरतो तेव्हा बुद्धी मनाला धरून ठेवते। लक्षात ठेवा, आपल्याला अभ्यास करायचा आहे हे मुलगा जेव्हा ठरवतो तेव्हा त्याच्या बुद्धीनी मनाला धरतो तो आणि एका ठिकाणी बसतो। हे पद्मासन आहे, मला म्हणायचं तर ते म्हणायचं आहे।
लक्षात. म्हणून ईश्वर प्राप्ती हे ध्येय जर ठेवलं तर मनाचं पद्मासन ज्ञानजाणीवेतून नक्की बसेल. म्हणून बाह्य गोष्टीला अध्यात्मात महत्त्व नक्की नाही आहे, पण त्याचा फायदा ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की घ्यावा हे पण आहे. म्हणजे योगाच्या प्रक्रिया ज्या आहेत त्याला विरोध आहे का? अजिबात नाही. त्याचा फायदा जर शक्य असेल तर करून घ्या, पण ईश्वरप्राप्ती हे ध्येय आहे का हे बघा, आहे ना. नाही तर लोक योगा शिकतात पण ईश्वरप्राप्ती हे ध्येय नसतं, त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही वस्तुतः जीवनात. निरामय जीवन होतच असं नाही, समाधी स्थितीपर्यंत जातो तसं नाही. नाही तर प्रत्येकाच्या घराघरातनं समाध्या लागलेल्या दिसल्या असत्या आपल्याला, तसं दिसत नाही. पण आलं का लक्षात? त्याचं कारण असते आहे कारण ध्येय ईश्वरप्राप्ती हे नाही आहे, शारीरिक प्रकृतीची आहे. परंतु याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत की तुम्ही आपल्या मूलाधार चक्रापाशी जो अग्नी आहे, तो अग्नी, मूळ अग्नी जो आहे त्याच्या जाणीवेमध्ये शिरायचा प्रयत्न करा. त्याच्यातनं चंद्रनाडी आणि सूर्यनाडी चाललेली आहे. आणि तो अग्नी जेव्हा ज्ञान जाणीवेतून पेटवल्या जातो तेव्हा साहजिकपणे कॉन्सन्ट्रेशन हे तुमच्या आज्ञाचक्रापाशी होतं. कारण ज्ञान जाणीवेची एक प्रकारची जी शक्ती आहे ती गुरुच्या जाणीवेतनंच येते. कारण गुरुं बिना ब्रह्म नान्यत 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 असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे ब्रह्मज्ञानाची जाणीव जेव्हा सुरू होते तेव्हा ॲटोमॅटिक डोळे आपले बंद होतात आणि भ्रूमध्यापाशी कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि प्राण जो चालतो तो प्राण साहजिकच बुद्धीच्या जाणीवेतून चालतो. एक लक्षात घ्या, प्राणावरती मनबुद्धी स्थिर करणं काय आणि मनबुद्धी प्राणाच्या जाणीवर नेणं काय, घटना एकच घडणार आहे इथे. कारण दोन्हीही सूक्ष्मातच आहेत. मनही सूक्ष्मात आहे, बुद्धीही सूक्ष्मात आहे, ज्ञानही सूक्ष्मच आहे. त्यामुळे ज्ञान जाणीव जेव्हा ईश्वराच्या जाणीवेत आपण जायचा प्रयत्न करत असतो, आत्मस्वरूप काय आहे, ते कसं आहे त्याचा विचार करत असतो, तेव्हा प्राण हा त्या मनबुद्धीवरच स्थिर झालेला आहे ना. मग तो प्राण जेव्हा आपण नाभीपासून ब्रह्मरंध्रात घेतो तेव्हा मनबुद्धी प्राणावर ॲटोमॅटिक स्थिर झालेलीच आहे. कारण दोघांचंही ध्येय एकच आहे. प्राणाचंही ध्येय तेच आहे, मनबुद्धीचंही ध्येय तेच आहे. एवढी एकाकारता यायला पाहिजे, लक्षात घ्या. शेवटी या सगळ्या गोष्टी कशासाठी सांगितल्या आहेत? असं खाऊन बघा, तसं खाऊन बघा, असं करा, तसं करा, जप करा, त्यात होते. पण हे सगळं कशासाठी आहे? हे सगळं सेल्फ रिअलायझेशनसाठी आहे. आलं का लक्षात? म्हणजे आता थोडासा एक विषय वेगळा असेल आपल्या जीवनात घडणारा, परंतु जे प्रारब्ध आपल्या जीवनातनं आपण जात पाहत असतो त्यातनं जे ज्ञान मिळतं त्यातनं आपण काय शिकतो आहोत याचा जर विचार केला प्रत्येकाने तर प्रत्येकाच्या असं लक्षात येईल की त्या माझ्या शिक्षणातून, त्या माझ्या ईश्वराने दिलेल्या जो अनुभव आहे मला अगदी जन्मापासून ते आत्तापर्यंत, त्या अनुभवाकडे जर मी पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण लहान होतो, आपली बॅकग्राऊंड कशी होती, आपले आईवडील कसे होते, आपले भाऊ बहीण कसे होते, आपले मित्र कसे होते, शाळा कशी होती, कॉलेज कसं होतं, नोकरीत कसे आलो, लग्न कोणाबरोबर झालं, मुलं कशी झाली, आज घरं कशी झाली, हे सगळं हे कसं झालं
आणि याच्यातनं मला काय शिकायला मिळालं? देव म्हणतो, ईश्वराचं म्हणणं एकच आहे, याच्यामध्ये तू फक्त एवढं एकच शिक, ते म्हणजे या सगळ्या याच्यावर मध्ये तुझं काहीही नव्हतं. बरोबर ना? यात आपल्या हातातच काही नाही आहे. आपण कसे घडलो हे आपल्या हातात आहे असं मानणं हा स्वयंभू एक वेगळा अहंकार आहे, जो अध्यात्माला पोषक नाही. कारण व्यावहारिक जाणीवेत तो तयार केलेला असतो. आपण आपलं कर्तृत्व, माझी बुद्धी, मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मला शिकायचंय. ते चुकीचं आहे असं नाही मला म्हणायचं, परंतु ॲट द एंड ऑफ द डे असं म्हणू पाहिजे असेल तर, म्हणजे कधी ना कधीतरी हा विचार माणसाला करावा लागणार आहे ना. मग जेव्हा एकांत सुरू होतो आयुष्याचा, तेव्हा त्या एकांताच्या जाणीवेमध्ये हा विचार सुरू होतो. म्हणून एकांत हा फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आपण 2 लोकात असू तर थोडंफार माणूसाचं जमू शकतं. 3 लोक आली की गडबड आहे, 10 लोक आली की काहीच होत नाही, व्यवहारच आहे फक्त. हे सर्वत्र आहे. त्यामुळे आपल्याला आपला एकांत साधता यायला पाहिजे आणि आपल्याला आपल्या जीवनामधनं जो आपण विचार केलेला आहे, ज्या अनुभूतींचा विचार केलेला आहे, आणि अनुभूती म्हणजे काय, जे आपल्या जीवनात प्रसंग घडलेले आहेत, ते प्रसंग म्हणजेच आपली अनुभूती आहे ना. म्हणून त्या प्रसंगाच्या भूमिकेतनंच आपल्याला ते करावं लागणार आहे. त्यामुळे हे जे एकांत आहे हा विचार करण्यासाठी ईश्वराने दिलेला आपल्याला असतो. आणि इथून पुढे एक नवीन विश्व आपल्या जीवनात आपल्याला उघडता येतं का, याचा विचार करावा लागतो. आणि हे जे नवीन विश्व आहे, हे विश्व ईश्वराच्या जाणीवेतनं आपल्याला नेता येतं का, महत्वाचं ते आहे. नवीन कशाला म्हणायचं? तोच संसार जर परत करायचा असेल तर त्याला नवीन विश्व म्हणू शकाल का तुम्ही? नक्कीच नाही. म्हणून जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर कुठल्या विश्वात शिरलं पाहिजे हा विचार महत्वाचा येतो ना. आणि तिथं आपण काही समाज सोडून थोडीच जगू शकणार, पण तरीही एकांतात असतो अशी भूमिका घ्यावी लागते. आणि त्या याच्यामध्ये मग जेव्हा तो अंतरंगातनं मन बुद्धी एकाकार केल्या जाते, कारण अनुतापाशिवाय एकांत येतच नाही, लक्षात ठेवा. आणि अनुतापाशिवाय साधनेची एक प्रकारची ओढच तयार होऊ शकत नाही, सुरुवातच होत नाही. म्हणून ईश्वर प्राप्ती हे ध्येय, यासाठी ईश्वराला त्या घटनाच तशा आणाव्या लागतात तुमच्या आयुष्यात की त्याशिवाय ते बदलच शक्य नाहीत माणसात. कारण इतकं जडत्व आहे, ज्या जडत्वाचा संपूर्ण भाग आपण कालच्या याच्यामध्ये पाहिला की अज्ञान हे एक, जे 6 जरी आपल्यामध्ये असणाऱ्या आसुरी संपत्ती असल्या तरी एक अज्ञान सर्व जीवनाला खाऊन टाकतं. लक्षात ठेवा, सर्व जीवनाला खाऊन टाकतं, माणसाला खाऊन टाकतं. तो त्या व्यवहारात कितीही वरच्या स्तरावर जाऊ द्या, परंतु त्याला अज्ञानानेच खाऊन टाकलेलं असतं, वेगळं काही नव्हतं, नुसतं ज्ञान. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला आपल्या जाणीवेतून मनाची स्थिरता आणणं किती गरजेचं आहे. म्हणून प्राणवायू आकाशात प्रवेश करतो
तेथे जड चेतनाचा संबंध वरवरच म्हणजे कल्पना मात्र आहे असे कळून येते. म्हणून याच्यामध्ये काय होतं की हा जो अग्नी पेटवला गेला याच्यातनं आपलं जडत्व नष्ट होतं. याला ज्ञान जाणीव म्हटले नाही. म्हणून ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे. म्हणून हे जडत्व जे आहे आपलं अज्ञानाचं हे ज्ञानाने जातं आणि ज्ञानाने हे जडत्व गेलं की राहतं काय? जडत्व कशात आहे? जलतत्व आणि पृथ्वीतत्वात आहे. शरीर असेनात का आपलं, पण अज्ञानाने ज्ञानाने त्याच्याबद्दलची आसक्तीच निघून जाते. थोडक्यामध्ये निघून जातं म्हणजे आसक्ती निघून जाते. त्यामुळे राहतं काय शिल्लक आपल्यामध्ये? फक्त प्राण आणि म्हणजे वायू आणि आकाश, दोनच गोष्टी राहिल्या. ज्ञानामुळे झालं ना हे, जडत्व गेलं आणि त्यामुळे तो जो प्राण चालणार आहे तो आकाशामध्येच फिरणार आहे, चिदाकाशातच फिरणार आहे आणि जितक्या वेळ तो कुंभकात असेल तितक्या वेळ तो आत्म्याशी कनेक्टेडच आहे. हा सर्व भाग आपण पाहिला लक्षात. पण ही महत्त्वाची साधना प्रक्रिया आहे. का ज्ञान महत्त्वाचं आहे आणि का जडत्व आपल्यातलं घालवायचं आहे. असो, यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यत्तयो वितरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवश्ये. ज्याला वेदवेत्ते पुरुष अक्षर म्हणतात. बघा, वैराग्यशील यती ज्याला प्राप्त होतात व ज्याची इच्छा करीत ब्रह्मचारी पुरुष ब्रह्मचर्य पाळतात ते पद तुला संक्षेपाने पुन्हा सांगतो. आणि हे संक्षेपाने पद जे मी सांगतो आहे ते माझं निजपद आहे. बघा, ते माझं निजपद आहे, ते माझं निजधामामधलं पद आहे. तोच मी पुरुषोत्तम आहे. कारण जेव्हा क्षर आणि अक्षराच्या जाणीवेमध्ये भगवंत येतात तेव्हा पुढचा टप्पा हा त्यांचाच असतो, पुरुषोत्तमाचाच असतो, विठ्ठलाचाच असतो. लक्षात, ही आत्मजाणीव आहे लक्षात. त्यामुळे ते म्हणताय ज्याला वेदवेत्ते पुरुष अक्षर म्हणतात. म्हणजे अक्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्माचा जो आधार आहे तो कोण आहे? तो पुरुषोत्तम आहे. आणि क्षरब्रह्म जे आपल्या जाणीवेमध्ये आलेलं आहे ते क्षरब्रह्म जीवात्म्याच्या भूमिकेतनं आपण जगत असतो, जे नाशिवंत आहे. म्हणून आपला आधार अक्षरब्रह्माचा आहे आणि अक्षरब्रह्माचा आधार जो आहे तो पुरुषोत्तमाचा आहे. म्हणून क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम ही जाणीव समजून घ्यावी लागणार आहे. हा विषय पुढे अधिक खोल सांगितलेला आहे. 14व्या अध्यायात मला वाटतं पुरुषोत्तम योगाच्या याच्यात आहे. तर याच्यामध्ये हा विचार ते सांगतायत आणि तो मी संक्षेपाने सांगतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. संक्षेपाने म्हणजे फक्त त्यांनी टच केलं, हे तू समजून घे. आत्ता पुढे याचा विचार आपण अजून खोल करू. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सुरुवातीचे जे सगळे विषय आहेत ते दर्शनानंतर अधिक खोल होत जातात. विश्वरूप दर्शनानंतर त्याची दृष्टीच बदलते ना. त्याची दृष्टी कशी बदलते? त्याची दृष्टी त्या अनुभवानंतर ती व्यक्ती गुरुकडे बघण्याची दृष्टी बदलल्या जाते आणि गुरुनी सांगितलेल्या ज्ञानाची दृष्टी बदलल्या जाते. ज्ञान तेच आहे. आत्ता पण क्षरक्षर म्हटलेलं आहे त्यांनी, पण आत्ता कळतंय का काही? आत्ता काही कळत नाही. क्षर काय अक्षर काय ठीक आहे, चाललंय, चालू द्या, आहे ना, एवढाच विषय. म्हणून
आणि वैराग्यशील यती ज्याला प्राप्त होतात व ज्याची इच्छा करीत ब्रह्मचारी पुरुष ब्रह्मचर्य पाळतात. वैराग्य कशासाठी घेतात यती लोक? ब्रह्मचारी लोक ब्रह्मचर्य का पाळतात? वैराग्य घेणारे संन्यासी ते कपडे घालून घर सोडून बाहेर कशासाठी हिंडतात? का सगळ्याचा त्याग करतात? का कपडे घालण्यासाठी घर सोडतात? का पांढरे वस्त्र घालायचे म्हणून ब्रह्मचारी होतात? हा सगळा विचार आहे बघा. का मी संन्यासाचे सारखे वस्त्र घातले की मला सगळे लोक जगात मानायला लागतील, कारण काय म्हणतात आपण ऑड मॅन आउट सारखं, तसं काही करायचं आहे का? त्याच्यासाठी ते नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो प्राप्त झाला तर त्या वस्त्रांना महत्व आहे. परत रिव्हर्स आलं गाणी, आलं का लक्षात? त्यामुळे ते प्राप्तव्य करणं ही केवढी मोठी जबाबदारी आहे. संन्यास घेणं एक वेळ सोपं आहे. ब्रह्मचर्य व्रत मी पालन करीन सगळे पोरं मुंजीत सांगतात आपल्यापासून सगळे. हल्ली तर मुलींच्या सुद्धा मुंजी करतात लोक. कोणी राहतं का ब्रह्मचारी? पण आहे की नाही? कारण ब्रह्मचर्य काय आहे आणि ते कशासाठी पाळायचं असतं हेच त्या वयात कळत नाही. त्यामुळे गृहस्थाश्रम पूर्ण करायचा, मग गृहस्थाश्रमामध्ये ब्रह्मचर्य आश्रम करायचा आणि मग वानप्रस्थाश्रम होतो आणि मग संन्यासाश्रम होतो. बघा आपल्याकडची कशी परिस्थिती आहे, सामाजिक बांधणी आपल्याकडची जुनी अशी आहे. असो, म्हणून ब्रह्मचारी पुरुष ब्रह्मचर्य पाळतात ते पद तुला संक्षेपाने पुन्हा सांगतो. म्हणून ते जे पुरुषोत्तम पद आहे, जे माझं पद आहे ते मी संक्षेपाने तुला सांगतो. सकळा जाणणे या जे लाणी ते जाणीवेची जे खाणी, त्या ज्ञानियांची आयणी जया ते अक्षर म्हणिपे. चंडवाते ही न मोडे ते गगनची की पुढे, वाचून जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. सर्व ज्ञानाचा शेवट असणाऱ्या आत्मज्ञानाची जे ब्रह्मज्ञानी खाणी आहेत, ज्या ब्रह्मज्ञानांची बुद्धी ज्याला अक्षर म्हणते, जे भयंकर झंझावातानेही नाहीसे होत नाही, जे खरोखर आकाशच होय. जर ते आकाश नसते व अभ्र असते तर त्या झंझावातापुढे कसे टिकले असते. तेवी जाणणेया ते आकळले, ते जाणीवलेपणेची उमाणले, मग नेणिवेची त्या म्हणितले अक्षर सहजे. त्याप्रमाणे ज्ञानाने जे जाणले गेले ते ज्ञानाच्या आटोक्यात आले, म्हणजे ज्ञान कालापुरतेच त्याचे अस्तित्व सिद्ध झाले. म्हणून जे ज्ञानाने जाणले जात नाही त्याला अक्षर म्हटले आहे. अक्षर हे ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे आहे, म्हणून त्याला पुरुषोत्तम आपण म्हटलं. लक्षात, क्षराक्षर पुरुषोत्तम अशी ती भूमिका येते. म्हणून ज्ञानाकालापुरतेच त्याचे अस्तित्व सिद्ध झाले, म्हणून जे ज्ञानाने जाणले जात नाही त्याला अक्षर म्हटले जाते. ते काय म्हणते तिथं नेमके ते बघा. सर्व ज्ञानाचा शेवट असणाऱ्या आत्मज्ञानाची जे ब्रह्मज्ञानी खाणी आहेत, त्या ब्रह्मज्ञानांची बुद्धी ज्याला अक्षर म्हणते. ब्रह्मज्ञानाची बुद्धी ज्याला अक्षर म्हणते. आता इथं हा विचार येतो. काय येतो? क्षर ही जाणीव आहे, ही स्वरूपाच्या जाणीवेतली आहे, आणि अक्षर ही जाणीव आहे ही विश्वस्वरूपाच्या जाणीवेतली आहे. आणि ब्रह्मज्ञानी जो माणूस आहे त्याला आत्मज्ञानाची जी ब्रह्मज्ञानी खाणी आहेत, म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालेले आहेत असे लोक, म्हणजे हे जे संत मंडळी आहेत, ही मंडळी हे कसं बघतात? त्या ब्रह्मज्ञानांची बुद्धी त्याला अक्षर म्हणते. त्याला अक्षर म्हणते केव्हा म्हणते? जेव्हा ते निशून्य अवस्थेत असतात. आता तुमच्या लक्षात येईल असं मला वाटतं.
म्हणून क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम. जसं एक प्रकारे आपली आत्म्याची जाणीव आहे ही क्षर जाणीवेमधली आहे, म्हणून शून्यावस्था एक प्रकारे तुम्ही शून्य म्हणा पाहिजे असेल तर. परंतु अक्षरामध्ये काय आहे, संपूर्ण अस्तित्व जे आपल्याला दृष्टीने दिसतं ते अव्यक्त आहे, म्हणून ते अक्षर झालं. क्षर जे आहे ते व्यक्त झालेलं आहे आणि अक्षर जे आहे ते म्हणून ते अक्षर ब्रह्म झालं. म्हणून विश्वस्वरूप ज्याला विश्वात्मा या जाणीवेतलं स्वरूप म्हणतो, जे अपरेच्या कार्यामधलं स्वरूप आहे ते अक्षर ब्रह्म होतं. आणि क्षर आणि अक्षराच्या पलीकडे जो आहे तो पुरुषोत्तम आहे. म्हणून हे ब्रह्मज्ञानी लोक जे काही आहेत ते त्या अक्षर पुरुषाच्या जाणीवेतनं पुरुषोत्तमाला बघत असतात असं म्हणा पाहिजे असेल तर. म्हणून ते त्यालाच अक्षर म्हणतात, कारण त्यांना त्याच्यामधनंच तो ईश्वर दिसत असतो. म्हणजे ही सर्व द्वैत अद्वैत या जाणीवेतल्या संकल्पना आहेत, लक्षात घ्या. याच्यात खरं गोंधळून जाण्यासारखं काही नाही आहे. शब्दाच्या विविध योजना आहेत. अगदीच समजून घ्यायचं असेल स्वस्त में मस्त म्हणजे पुरुषोत्तम आहे, पुरुषोत्तमाची पराशक्ती आहे. ती पराशक्ती आणि पुरुषोत्तम हे एका जाणीवेत आहेत. त्याच्यातनंच जेव्हा हरिसंकल्पाच्या जाणीवेतनं विश्वनिर्मितीला सुरुवात होते तेव्हा पहिला जो ओंकार आहे तयार होतो, आकारातनं येणारा जो ओंकार आपण त्याला म्हणतो, तो ओंकाराचाही विषय सोडून द्या वाटल्यास, कारण ते खूप लोकांना समजतच नाही ओंकार म्हणजे काय. कारण ओंकार असं काही नाहीच आहे बेसिकली, हे सगळं निर्गुण आहे. म्हणून ईश्वराच्या जाणीवेमध्ये, अतिमानसिक जाणीवेमध्ये त्याचं मन, पुरुषोत्तमाचं मन अतिमानसिक आहे. आणि त्या अतिमानसिकतेमध्ये विश्वमनाची कल्पना आली. जसं माणसाचं मन आहे, त्या मनामध्ये चंद्रावर जाण्याची कल्पना आली. मनातच मनात आली ना, का दुसऱ्या कोणाच्या मनात आली? माणसाच्याच मनात आली. लक्षात घ्या. त्याप्रमाणे त्या अतिमानसिक जाणीवेमध्ये विश्वमनाची कल्पना आली आणि त्या विश्वमनाच्या जाणीवेतनं रजोगुणाची भूमिका तयार होत गेली. आणि रजोगुणाच्या म्हणजे ब्रह्मदेव स्वतः बाहेर आले. त्यांच्या लक्षात आलं नाही काय करायचं ते. मग त्यांनी साधना केली आणि मग संपूर्ण प्रवास जेव्हा आज्ञाचक्रापर्यंत झाला तेव्हा त्यांना कळलं की अतिमानसिक भूमिकेमधल्या ईश्वर परमेश्वराला काय पाहिजे आहे. कारण त्यांनी म्हटलं माझा स्पंद बघ, मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलु इदं ब्रह्म या जाणीवेतनं मला तू व्यक्त अव्यक्ताच्या भूमिकेतनं मी कोणालाच कळणार नाही, सगळ्यात असून नसणारा अशा भूमिकेतनं यात आहे त्या स्थितीमध्येच मला तू व्यक्त कर. दॅट्स इट. इट्स ऑर्डर, आदेश. बाकीचे गेले खड्ड्यात. हा खरा आदेश ब्रह्मदेवाला दिलेला. आणि ब्रह्मदेव सुटले. आणि ते जेव्हा आले तेव्हा त्यांना म्हणलं हे ज्ञान कुठे? अनंत परमेश्वर होता बाहेर पसरलेला. मग त्यांनी त्याचेच भाग केले. कारण अस्तित्व काय होतं? मग मूलद्रव्य तयार केली, पंचमहाभूत. आणि रजोगुणाच्या जाणीवेतनं मग सत्व आणि तम याही भूमिका त्यांनी साधनेतनं कळलेल्या होत्या. त्या पण महाविष्णूतनं आणल्या आणि विष्णू विशुद्ध स्थितीत पहुडलेले आहेत आणि आनंद आहेत. मग कितीही केवढी मोठी खाण आहे महाविष्णू म्हणजे. काय घ्याल तेवढं घ्या. ब्रह्मदेवाचा सुकाळच झाला तिथं. कारण इतकं ऐश्वर होतं की तू किती मला करशील. म्हणून विविध अगदी बारीक बारीक गोष्टीपासून ब्रह्मदेवानी एक विश्वमनाची जी संकल्पना आहे ते विश्वमन तयार झालं. त्या विश्वमनातनं त्या ईश्वराला काय पाहिजे आहे
त्याच्या जाणीवेतनं नियतीची घटना घडवायला लागले. तो विश्वंभर झाला आणि विश्व आकारात आलं. हा ओंकार आहे. लक्षात घ्या, हा अउम आहे. त्यामुळे याच्यामध्ये हे सगळं काय झालं? हे सगळं अक्षर ब्रह्म झालं ना. लक्षात येते का? हे अक्षर ब्रह्म की ज्याच्यामध्ये त्या अव्यक्त परब्रह्माला व्यक्ततेत आणण्यासाठी केलेला पहिली भूमिका जी तीच पराशक्ती अपरा झाली आणि तिने ज्ञानाच्या जाणीवेतून विश्वरचनेचा घाट घातला. आणि हे सगळं जे घडलं हे त्या अनंत अशा ईश्वराच्याच पोकळीमध्ये घडलं. ईश्वरामध्येच घडलं असं म्हणा पाहिजे असेल तर, कारण वेगळं असं स्थानच नाही कुठलं ईश्वराशिवाय. म्हणून त्याला आकाश स्वरूप म्हटलेलं आहे. म्हणून पंचमहाभूत जरी म्हणत असलो आपण तरी आकाश हे ईश्वर या जाणीवेतलं भूत मानलं जातं. खरी निर्मिती जी आहे ती 4 भूतांचीच आहे, हेही लक्षात घ्या. आणि त्रिगुण है ना. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. आणि या जेव्हा घडल्या त्या आकाशामध्ये, तेव्हा हा जो काही सगळा मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म याचा जो झंझावात झाला असेल, तुम्ही विचार करा. हे ज्ञान होतं आणि या ज्ञानाला त्याच्या ईश्वराच्या शक्तीनीच, पराशक्तीनीच खंडित केलं, तुकड्या तुकड्यात विभागलं. आणि त्या प्रत्येक ज्ञानाला एका ईश्वरीय शक्तीच्या जाणीवेतनंच, म्हणजे परा जी अपरा झाली ती अपरा पुढे माया झाली. आणि त्या ज्ञानाच्या जाणीवेतनं तिने या मूलद्रव्यांपासनं म्हणजे पंचमहाभूतांपासनं विविध साचे तयार केले, ज्याला आपण 84 लक्ष योनी असं म्हणतो. आणि या साच्यांमध्ये त्याच ईश्वराला त्यांनी बस्त करण्याचा कार्यक्रम केला. म्हणून ब्रह्मदेवाला जो आदेश झाला त्या आदेशाबर हुकुम ब्रह्मांड निर्माण झालं. लक्षात घ्या. आणि सतत याचा विचार जी व्यक्ती करत राहते तोच ब्रह्मविचार असतो आणि तोच ब्रह्मदेवाच्या जाणीवेत जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच आपला अहंकारही शून्य होऊ शकतो. म्हणून हे स्पष्ट सांगितलंय महाविष्णूंनी चतुश्लोकी भागवतामध्ये. ब्रह्मदेवाला सुद्धा स्पष्ट सांगितलंय की तू हे करशील, या कर्माचा अहंकार येऊ शकतो. बघा, कारण पुरुष शक्ती आहे जी ईश्वरापासून वेगळी झालेली आहे, रजोगुणात्मक. पण तुझा अहंकार जर तुला टाळायचा असेल, तू सतत हे ब्रह्म कार्य करत राहा. म्हणून सतत नियतीचं चक्र ब्रह्मदेवाच्या जाणीवेतनं सतत चालू असतं. त्याचं कारणच हे आहे की ब्रह्मदेवाला अहंकारापासून लांब राहायचंय. नाही तर आपल्याला थोडंसं केवढं केलं तर केवढा अहंकार येतो, आहे की नाही? अशी म्हणून त्या कर्म कोणाच्या आदेशाने चाललेलं आहे हे जर समजलं आपल्याला तर आपला अहंकार जातोच ना. आणि आपण थेट ज्याचा आदेश आहे त्याच्यात जाणीवेत जातो. म्हणून आपल्या समोर घडणारी सर्व नियती, त्यात असणारं आपलं जीवन याचा सातत्याने विचार करत राहिला तर कुठलेही झंझावात येऊ द्यात माणूस अड्डिग राहू शकतो असं ते म्हणतायत. म्हणून त्यांनी शब्द काय वापरला, जे भयंकर झंझावातानेही नाहीसे होत नाही. शब्द काय आहे बघा, आहे ना. भयंकर झंझावातानेही नाहीसे होत नाही. आपल्याला थोडा झंझावात आला की आपण गळाठून जातो. काय हे माझ्यात नशिबी दुःख, काय हे काय हे.
आहे ना, असं होऊन न देणं. पण हा विचार किती महत्त्वाचा आहे ना. म्हणजे आपण थोडा जर खोलवर विचार केला तर हे खरं पॉझिटिव्ह थिंकिंग होऊन बसतं. म्हणून माझ्या पोकळीमध्ये ईश्वराशिवाय दुसरा कुठलाही ज्ञानाचा झंझावात नसेल तर अस्थिरता येणारच नाही ना. पण माझ्या पोकळीमध्ये अज्ञानाचा झंझावात सुरू असेल तर काय होईल? मग कितीही चांगले गुण असेनात का, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून मी म्हटलं की कितीही ईश्वरी चांगले गुण असू द्यात एका बाजूला, किती 26 गुण आहेत. कालच आपला विषय झाला, बरोबर आहे. 26 गुण आहेत ज्याला दैवी गुण म्हटल्या जातात, जे एका पारड्यात आहेत. आणि एका पारड्यामध्ये फक्त 6 आसुरी संपत्तीचे गुण आहेत. आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. परंतु हे 6 या संपूर्ण 26 दैवी संपत्तीला पुरून उरतात. मग त्यासाठी काय लागतं? त्यासाठी प्रखर वैराग्य असणाऱ्या व्यक्तीचा एक केस जरी असेल तरी सुद्धा ते पारड खाली जातं. लक्षात ठेवा, फक्त वैराग्य लागतं. थोडक्यात सांगण्याचा काय, तुम्हाला कथा माहिती असेल, पार्वतीची कथा. ती लक्ष्मीकडे का कुबेराकडे अशी कोणाकडे तरी गेली आणि जायचं होतं तिला बोलावणार हळदी कुंकाचं त्यांच्याकडनं, असं म्हणू पाहिजे असेल तर. म्हणजे समजण्यासाठी गोष्ट आहे, त्याचे डिटेल्स मलाही माहिती नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय म्हणायचे ते समजून घेऊ फक्त आपण. आशय महत्त्वाचा आहे. तर ते जातात सगळे. तर लक्ष्मी जाते, सरस्वती जाते वगैरे, या सगळ्या देवी देवता जातात सगळ्या. पार्वतीला बोलावणं असतं आहे ना. तर ती पार्वती जाते तिथं. तर सगळेजण ते हिचं जे असतं लक्ष्मीचं, कुबेराचं असेल असं धरू पाहिजे असेल तर ते तराजू असतो तिथं. आणि तिथं ती कुबेराची पत्नी कोण मला माहीत नाही, पण तिने पण करते ती की ज्यांनी त्यांनी असं करून दाखवावं की माझ्या या संपत्तीला आपल्या जवळच्या संपत्तीने तोलून दाखवावं आणि त्याचं पारडं खाली गेलं पाहिजे, असं होतं. अरे का लक्ष्मी जाते, कुबेराची संपत्ती काय तिला अडीक असते, ती काही खाली जात नाही. कुबेराचं वैभव. सरस्वती जाते, तिलाही काही झेपत नाही ते, असं म्हणू आहे ना. सगळ्या या देवदेवता बाकीच्याही सगळ्या ज्या आलेल्या असतात हळदी कुंकाला, त्याही जातात. त्या आपल्या गुपचूप बसतात. पार्वती उठते, ती म्हणते थांबा म्हणे जरा वेळ, बरं का मी जाऊन येते म्हणते. आणि ते सगळे हसायला लागतात. ते म्हणतात की बघा ही अगोदरच पळून गेली. कारण ही तर काय हिमालयातली त्या शंकराची बायको, त्याला काय तिच्याजवळ असणारे पैसे आहे की नाही. तो स्वतः अर्धनग्न उभा असतो जटाधारी, तर काय त्याच्याकडे असणार आहे वगैरे. पार्वती जाते शंकराकडे. ती म्हणते बघा मला सगळे लोक अशी नावं ठेवत आहेत. थोडी गोष्ट वेगळी असेल बरं काही, मी आपल्या मनाने जरा रचतोय, परंतु असं. तर त्याच्यामध्ये भगवंत भोलेनाथ बसलेले असतात हिमालयामध्ये. ते म्हणतात काय झालं माथे तुला, बायकोला माथे म्हणतात. काय ते काय वेगळंच गणित ना, सगळं निरागस जाणीवेतलं. ते म्हणते काय दुःख आहे पार्वती तुला. ते म्हणते की असं माझी अवहेलना करतायत सगळेजण खाली, आणि माझं जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याला हसतायत, याचं मला फार वाईट वाटतंय म्हणे, आणि त्याला कारण तुम्ही आहात म्हणे. बघा बायका कशा असतात आहे की नाही, त्याला कारण तुम्ही आहात म्हणे, बरं का. शिव ओळखून घेतात काय चाललंय प्रकरण, बरं का. तर म्हणतात ठीक आहे म्हणे, एक काम कर म्हणे. ते आपली जटा असं करतात आणि एकच केस जटेतला तोडतात, आणि म्हणे ते जे पारडं आहे ना म्हणे,
त्या पारड्यात नेऊन टाक म्हणे दुसऱ्या, काय होतं. आणि ती जाते पार्वती. विश्वास तर म्हणजे हे आहेच, त्याबद्दल प्रॉब्लेमच, म्हणजे श्रद्धा पूर्णच होती. आणि ती जाते. यू विल नॉट बिलीव्ह की सगळ्या लक्ष्मीपासून, कुबेराच्या बायकोपासून, सरस्वतीपासून सर्व ज्या हसणाऱ्या बायका होत्या त्या पार्वती पुढे नतमस्तक झाल्या. त्याला कारण एकच, शंकराचा एक केस की ज्याची बरोबरी अख्खी दुनियातली कुठलीही संपत्ती करू शकत नाही. काय भारी आहे ना. वैराग्य, हे याला वैराग्य म्हणतात. म्हणून ही खूप महत्त्वाची आहे भूमिका याच्यातली. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला कसं बघता येईल, ब्रह्मचर्य काय, संन्यासाश्रम काय, याच्यातली हे जे प्राप्तव्य आहे, हे प्राप्तव्य विवेक आणि वैराग्याच्या जाणीवेतनंच प्राप्त होतं. आणि त्याच्यामध्ये मग ती व्यक्ती कुठलाही झंझावात येऊ द्यात, कुठल्याही घटना घडू द्यात, तो अडिग असतो, समत्वाच्या जाणीवेतच असतो. म्हणून म्हणतात की झंझावातापुढे कसे टिकले असते, त्याप्रमाणे ज्ञानाने जाणले गेले ते ज्ञानाच्या आटोक्यात आले. म्हणजे ज्ञानकालापुरतेच त्याचे अस्तित्व सिद्ध झाले. म्हणून जे ज्ञानाने जाणले जात नाही त्याला अक्षर म्हटले जाते. लक्षात. म्हणून ते आता हे केवढं ससंवेद्य आहे बघा ना. ही घटनाच तुम्हाला दाखवेल की काय हे काय ज्ञानाने जाणल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत का. हे वैराग्य कसं येतं आणि त्याची ताकद काय, हे ज्ञानाने जाणल्या जाईल का. ते अनुभूतीच आहे स्वयंभू. म्हणून ते ज्ञानाच्या आटोक्यात येत नाही कधी. म्हणून ज्ञानाच्या आटोक्यात जे आहे ते ज्ञानाने जाणल्या जाईल. फेअर इनफ. म्हणून पुढे प्रज्ञान घ्यावं लागतं. म्हणून मी नेहमी मागे पूर्वीपासून सांगतोय हे की ज्ञानातनं प्रज्ञान जाणीवेत जायचं. प्रज्ञान जाणीवेतनं म्हणजे आपल्यामध्ये ते सर्व दर्शन सातत्याने तयार करत राहायचं. आणि त्या जाणीवेतलं जे दर्शन तयार होतं त्यातनं विश्वातीत परब्रह्म आपल्याला दिसायला लागतं. एवढी प्रगल्भ जाणीव तयार करावी लागते. याचा अर्थ काय होतो की तुमचं काया वाचा मन 36 तत्वांच्या सर्व जाणीवा एकाकार होऊन त्या थेट जीवात्म्यामध्ये घुसतात आणि जीवात्म्याचा अंधकार घालून टाकतात ज्ञान जाणीवेतनं. आणि जीवात्म्याचा आतला अंधकार जो संचितात बसलेला आहे, तो संचितातला अंधकार पूर्ण जेव्हा जळून जातो तेव्हा जो प्रकाश येतो, तो प्रकाश हा ज्ञान जाणीवेतनं प्रकाश असतो. म्हणून तो परब्रह्मची मनुष्यवेख हे ओळखतो असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानाग्नीचेनी मुखे. म्हणून अग्नी जो पेटवायचा, जो मागच्या वेळा सांगितला गेला, तो अग्नी जो आहे तो हा ज्ञानाग्नी आहे. म्हणून तोच पेटवावा लागणार आहे. कारण आपल्यामधलं थेट जे चैतन्य आहे, जे आपल्या सतत कार्य करत आहे, ते तेज अग्नी हा महत्त्वाचा विषय येऊन असतो. आणि त्याने जडत्व जातं, जलतत्वाचंही जातं आणि पृथ्वी तत्वाचंही जातं, अज्ञानही जातं. मग उरतो तो फक्त प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग त्याला कॉन्सन्ट्रेट करा ज्ञानावर. पोकळीत जा, कुठलाही झंझावात येऊ द्यात, तुम्ही स्थिर राहता. अशी भूमिका तयार करावी लागणार ना. असो. म्हणून वेदविद नर म्हणती जयाते अक्षर, जे प्रकृतीसी परमात्मरूप आणि विषयांचे विष उलंडुनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहाती देहाच्या बैसोनी झाडातळी. म्हणून वेदवेत्ते पुरुष ज्याला अक्षर म्हणतात, जे प्रकृतीच्या पलीकडे असून परमात्म स्वरूप आहे आणि विषयाचे विष, म्हणजे विषय हे विषासारखे मारक म्हणजे आत्मघात करणारे आहेत, म्हणून विषयाला विष म्हटले आहे. म्हणून विषयाचे विष फेकून देऊन सर्व इंद्रियांना
प्रायश्चित्त देऊन म्हणजे सर्व इंद्रियांचे विषयभोग तोडून केवळ देहरूपी झाडाखाली बसून राहतात, म्हणजे प्रारब्ध भोगापुरता देहाचा संबंध वागवितात. म्हणून वेदविद नर म्हणती जयाते अक्षर, जे प्रकृतीसी परमात्म रूप. म्हणून प्रकृतीच्या पलीकडे असून परमात्म स्वरूप जे आहेत, कारण ते अक्षर स्वरूपात जायचं, तिथं गेल्याशिवाय हे अनुभव येणार नाही ना आपल्याला. तुम्ही अपरेमध्ये जोपर्यंत शिरतच नाही आहात, लक्षात घ्या. मायेमध्ये आपल्याला दिसतंय की नाही सगळं, मग हे मायेमध्ये हे जे सगळं दिसतं आहे, हे दृश्य ॲक्च्युली अगोदर कुठं घडलं असेल? ते जिथं घडलं असेल ती अपरा असं म्हणा. म्हणून प्रत्येक अस्तित्वाला व्यक्ततेत आणण्याची कृती ज्या जाणीवेतनं होते ती अपरा असते. म्हणून आपण जन्माच्या अगोदर कुठल्या प्रांतात असतो? अपरेच्या प्रांतात असतो. मृत्यूनंतर कुठल्या प्रांतात जातो? अपरेच्या प्रांतात जातो. कारण उत्पत्ती स्थिती लय हे पृथ्वीवरचं गणित, पण जातं कुठं? उत्पत्ती होते कुठून, लय होतो कुठून, जातो कुठं? ही सर्व भूमिका विचाराच्या जाणीवेतनं, यासाठी तर बुद्धी दिली आहे ना आपल्याला. आणि त्या बुद्धीचा वापर तुम्ही सातत्याने करू शकता. तुम्ही स्कूटरवरनं जा, गाडी चालवताना राहा, एकटे असा, तुम्ही विचार करत राहा या गोष्टीचा. या एका विचाराने तुम्ही एक स्टेप पुढे जाता. लक्षात घ्या, एक स्टेप पुढे जाण्याची साधनं मी सांगतो तुम्हाला. जास्त स्टेप्स घेऊच नका, एवढी स्टेपच घ्यायची. मी मायेत आहे हे तर कबूल, दिसतंय, सगळं दिसतंय. प्रत्येक वेळा विचार करताना करायचा की याच्या अगोदर तुम्ही कुठं होता, तुम्ही कुठं होता. आणि याचा विचार प्रत्येक जीव जंतूंच्या जाणीवेतनं करत राहायचा सातत्याने. म्हणजे एक स्टेप आपला विचार पुढे जातो, अपरेचा विचार येतो. आणि अपरेचा विचार करत असताना प्राथमिकपणे आपण जर आपल्या एकट्याचा विचार केला ना, तर सर्वच ब्रह्मज्ञानाचा विचार होतो. म्हणजे आपलं शरीर आलं कुठनं, मग हे पेशी कशा आल्या, ही हाडं कशी झाली, हे रक्त कुठनं आलं, ही पंचमहाभूत म्हणजे काय, हा वारा काय, अग्नी काय, हे जे सगळं समोरचं सृष्टी आहे हे आलं कुठून, आलं कुठून, आलं कुठून. एवढा जरी सातत्याने विचार करत झाला ना, हा जप आहे, हा त्या अनामाचा जप आहे. जो नामरूपातनं तुम्ही घेत बसलात तरी अनामापर्यंत जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत नामाशी बेईमानी होऊ शकते. लक्षात ठेवा. हा, कारण नाम घ्यायचं कशाला? त्या अनामाकडे जाता यायला पाहिजे ना. म्हणजे त्या अपरेत शिरलात की अपरे तीनच गोष्टी आहेत. इतका जवळ आहे ईश्वर आहो, खटं नाही सांगत तुम्हाला, किती जवळ आहे. असं काय करताय? इतका जवळ आहे की ही माया आहे, अपरा आहे आणि पलीकडे तो आहे. बस फक्त अपरेत गेलो ना तुम्ही की ईश्वराचा स्पर्श सुरू होतो. आणि एकदा त्याच्या स्पर्शात गेला की मग काय, आणि चुकून परत आलोय खाली तरी परत जाता येतं ना, कारण ज्ञान आहेच ना. ज्ञान कुठं जातंय, आहे की नाही? आणि हे तर चोख ज्ञान आहे. हे चोख ज्ञान कसं जाईल बघ. त्यामुळे हा सगळा 24 तासाचा विषय झाला का नाही झाला, तुम्हीच विचार करा. हा सगळा 24 तासाचा विषय झाला. मग मी प्रत्येक क्षणाला अपरेमध्ये जाऊन ईश्वराला बघायचं, अपरेमध्ये जायचं, ईश्वराला बघायचं. ही भक्ती, जप, हा सगळा असा आहे पुढचा. आणि ही भूमिका आपल्याला आपल्या जीवनात आणली पाहिजे असं ते म्हणतायत. म्हणून मला त्याच्यामुळे काय होणार, आणि विषयांचे विष फेकून देऊन मग विषयांमधली
रसिकपणाच जातो ना विषयांमधला. विषय असले काय नसले काय काय फरक पडत नाही बरं का. म्हणून त्यातलं विष फेकून देणं वगैरे, मी विषयच सेवन जर करत नसेन तर फेकून द्यायचा विषयच कुठे येतोय. कारण मी सतत त्याच जाणीवेत राहण्याचा प्रयत्न करणार ना, आहे ना. आणि जेव्हा केव्हा अगदी यदा कदाचित माझ्या डोक्यात काही विषय आलेही तरी परिस्थिती समोर तशी पाहिजे ना. मला वाटलं रात्री की नाही नाही आज मस्तपैकी आत्ता पिठलं भात खाता यायला पाहिजे. अरे पण ही रात्री 12 वाजता तुला कोण करून देणार आहे बेटा झोप, असंच सांगणार ना तुम्ही स्वतःला. त्याच्यामुळे इच्छा आकांक्षा कधी आणायच्या ते पण ठरवावं लागतं. अशीच वेळ गाठायची की तिथं त्या पूर्णच केलं जाणार नाहीत. यू हॅव टू पॉइंट आउट लाईक दॅट. हां, हे स्वतःला ओळख नाही ना. आणि मग एरवीला काही प्रश्नच येत नाही. एरवीला आपण आपल्या पूजेमध्ये असतो, जाणीवांमध्ये असतो, सत्संग. आत्ता मी सत्संगातच आहे ना, विषय कुठे येतो दुसरा. त्यामुळे सतत स्वतःला गोवत घेऊन जायचं आणि अशी वेळ गाठायची की तिथं आपण आपल्याला बरोबर सावरून जातो. हे खूप टेक्निक आहे, लक्षात ठेवा. म्हणून सतर्कतेने साधना करावी लागते. की कृष्ण डिप्लोमॅटिक आहे की नाही ना, आपल्यालाही त्याच्याशी डिप्लोमसी करता यायला पाहिजे, आहे की नाही. हा, मग तुम्हाला डिप्लोमॅटिक माणसाला जर हातात घ्यायचं असेल तर तुम्हाला किती डिप्लोमॅट, त्याच्यापेक्षा जास्त चतुर व्हावं लागणार आहे, लक्षात ठेवा. चोर मग गळा आवळून या दोर परत. मग आणि हे कोणी केलंय? जनाबाई करती, जनाबाईचंच आहे ना. मग तो चोरच म्हटलाय ना त्याला. मग आपण तरी त्याला डिप्लोमॅटिक म्हणतोय, खूप चांगलं नाव दिलंय. चोरबीर काय म्हणत नाही होत. मग त्याच्याशी तशीच खेळी करता यायला पाहिजे आपल्याला. असो, म्हणून म्हणजे सर्व इंद्रियांचे विषयभोग तोडून केवळ देहरूपी झाडाखाली बसून राहतात. देहरूपी झाडाखाली बसून राहायचंय. झाडाखाली, हां झाडाखाली म्हणा, झाडाच्या आत मी म्हणतोय, आहे की नाही. झाडाखाली म्हणजे झाडाच्या आत असं म्हणू, कारण आपण झाडाच्या आत आहोत ना. आणि म्हणून ते झाड जे आहे त्या झाडाच्या आत आपण आहोत. म्हणून त्या झाडाला काय एक तर फारसं काही लागून द्यायचं नाही. पहिली गोष्ट, फळं वगैरे काही नाही. पानं आली तर लागली छटाई करून टाकायची, जे काय असेल ते, आणि आतमध्ये बसायचं. म्हणजे कोणी बघायचाही फारसा विषय येत नाही आपल्याकडे, आहे ना. हे सगळं आपल्या आपल्या भूमिकेतनं ज्यांनी त्यांनी सांभाळावं साधकांनी. हे कुठल्याही बाकी गोष्टींचा विषय येत नाही आपल्याकडे. असो, म्हणजे प्रारब्ध भोगापुरता देहाचा संबंध वागवितात. हा प्रारब्ध भोग आता ते तर झालं, ते काय तुम्ही संबंध वागवा किंवा वागवू नका. जे भोगायचे ते भोगावं लागणार आहे की नाही. मग ते रडत भोगायचं का हसत, म्हणजे त्रयस्थाच्या भूमिकेतनं भोगाय. हसत म्हणत नाही मी, त्रयस्थाच्या भूमिकेतनं म्हणत नाही. म्हणून प्रारब्ध सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, दोन्हीही वेळेला त्रयस्थाच्या भूमिकेतनंच बघता यायला पाहिजे. म्हणजे मग झाडाच्या आत आपण बसलेलो आहोत हे कळतं. आणि ते जर आनंदाने आणि दुःखाने करत गेलं तर काय होणार? त्या झाडाला पाणी घातल्यासारखं होतं, लक्षात घ्या. त्या झाडाला पाणी घातल्यासारखं होतं आणि ते झाडच फोपायला लागतं. आणि ते इतकं काही फोफावतं की आतला जो आपण बसलेलो असतो त्याला सुद्धा खाऊन टाकतं. ते इतकं विचित्र झाड आहे ना. म्हणून ते खूप जपून करावं लागतं. असो, अर्थात हे यांनी याच्यात दिलेलं नाही आहे, पण मी आपलं सांगितलं. तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.